नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरामध्ये प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होतीये. एक असा दिवस ज्याची जवळपास 500 वर्षांपासून प्रतीक्षा होती. एक असा दिवस ज्याची वाट बघत होतो, त्यासाठी संघर्ष करत कितीतरी पिढ्या संपल्या. एक असा दिवस ज्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि हे तेच राम मंदिर आहे जे 500 वर्षांपूर्वी बाबराने पाडलं. भारतावर जेव्हा मुघलांचं राज्य होतं तेव्हाही राम मंदिरासाठी प्रयत्न सुरूच होते. 18व्या शतकात इंग्रजांचं राज्य असतानाही राम जन्मभूमी आंदोलनाचा पाया रचला गेला. मंदिरासाठी संघर्ष केला गेला. पहिल्यांदा न्यायालयात गेले आणि साधारण 150 वर्षांपूर्वी झालेल्या राम मंदिराच्या संघर्षात शेकडो लोकांनी आपले प्राणही गमावले. काही असेही लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य राम मंदिराच्या लढ्यासाठी वाहिलं. न्यायालयात हा लढा सुरू ठेवला. इतका संघर्ष केलेले हे लोक आज आपल्यात नाहीत. ज्या दिवसासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलं ते हा दिवस बघायला नाहीयेत. आणि आपण एक आहोत जे 500 वर्षांपासून बघितलेलं हे स्वप्न पूर्णत्वास जाताना बघत आहोत. हा संघर्ष किती जुना आहे, किती लोकांनी यासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे. 1-2 वर्ष नाही तर तब्बल शेकडो 500 वर्षांनी हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी खरं झालेलं आहे. त्यामुळे आता या संघर्षाचं महत्त्व काय आहे, त्यासाठी किती त्याग करण्यात आला, या सत्याची लढाई जिंकण्यासाठी शेकडो वर्ष अनेक पिढ्यांनी बलिदान दिलं, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा प्रयत्न. इसवी सन 1528 मध्ये आक्रमक बाबराने राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधली, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याआधी प्रभू रामांचा पुत्र कुश याने अयोध्येमध्ये हे मंदिर उभारलं होतं. फक्त एकच नाही तर एकट्या अयोध्येमध्ये प्रभू राम आणि माता सीतेची 3000 मंदिरं होती. इसवी सन पूर्व 5व्या शतकात यापैकी अनेक मंदिरे जीर्ण झाली आणि याच दरम्यान उज्जैनचे राजा विक्रमादित्य अयोध्येत आले आणि त्यांनी या मंदिरांची डागडुजी केली. त्यानंतर सर्वात मोठी घटना घडली 1526 रोजी. 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये युद्ध झालं आणि 1528 पर्यंत बाबराची सेना अयोध्येत पोहोचते. आणि तेव्हाच बाबराचा सेनापती मीर बाकीर याने मंदिर तोडून मशीद बनवली. त्यानंतर साधारण 150 वर्षांच्या काळामध्ये काहीही घडत नाही आणि हा तोच काळ आहे ज्या काळात भारतावर मोगलांची राजवट होती. त्यानंतर तब्बल 190 वर्षांनी पुढची घटना घडते. 1717 मध्ये राजा जयसिंग द्वितीय यांनी राम मंदिरासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी राम मंदिर आणि त्या शेजारची जागा त्यांना मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले. बाबरी मशीद आणि त्या शेजारची जागा मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मोगल शासकांसोबत त्यांचे संबंधही चांगले होते, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. मात्र यावेळेस त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे मंदिराचं हिंदूंसाठीचं महत्त्व त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी या मशिदीजवळच एक राम चौथरा बनवला आणि तिथे हिंदूंनी प्रभू रामांच्या पूजेला सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा मुसलमान मशिदीच्या आतमध्ये पूजा करायचे आणि हिंदू बाहेर चबुतऱ्यावर. हा तो काळ होता जेव्हा मुसलमान मशिदीच्या आतमध्ये नमाज पढायचे आणि हिंदू बाहेर चौथऱ्यावर पूजा करायचे. 1813 साली पहिल्यांदा हिंदू संघटनांनी बाबराने मंदिर बाटवल्याचा दावा केला आणि हा काळ होता ब्रिटिश राजवटीचा. यामध्ये अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा या मशिदीमध्ये हिंदू चिन्हे असल्याचा दावा केला. त्यानंतर ब्रिटिश सर्वेक्षक मॉन्टेग्यू मार्टिन याने मशिदीसाठी वापरण्यात आलेले खांब हे खरं तर मंदिराचेच असल्याचा दावा त्याच्या सर्वेक्षणात केला आणि या सर्वेक्षणानंतर झाला मोठा वाद. त्या विवादानंतर त्या जागी नमाज पढण्यात येत होता, तिथेही पूजा सुरू झाली. त्यानंतर 1853 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी सांप्रदायिक हिंसा झाली आणि यानंतर 1855 पर्यंत हिंदू आणि मुसलमान दोघेही एकाच ठिकाणी नमाज पढत आणि पूजा करत. ब्रिटिशांकडून वादग्रस्त जागेवर कुंपण घालून मुसलमानांना मशिदीत नमाज पढण्यासाठी तर हिंदूंना मशिदी बाहेर चौथऱ्यावर पूजा करण्यासाठी परवानगी देण्यात आली. आणि एवढं असूनही मुसलमानांना आत प्रवेश होता, मात्र हिंदूंना आतमध्ये प्रवेश नव्हता.
हिंदूंनी मशिदीपासून दूर 150 फूट अंतरावर असलेल्या चौथऱ्यावर पूजा सुरूच ठेवली. न्यायालयात आपण काही 4-5 वर्षांपूर्वी गेलेलो नाही, तर आजपासून तब्बल 138 वर्षांपूर्वी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. आजपासून 138 वर्षांपूर्वी हा संपूर्ण विवाद न्यायालयापर्यंत पोहोचला. चौथऱ्यावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी निर्मोही आखाड्याचे महंत रघुवीर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर केली. मात्र फैजाबाद न्यायालयाने ही परवानगी नाकारली. याचाच अर्थ निर्मोही आखाडा हा गेल्या 139 वर्षांपासून राम जन्मभूमीसाठी संघर्ष करतोय. त्यानंतर काही काळ शांतता राहिली. मात्र मार्च 1934 साली पुन्हा हिंदू आणि मुसलमानांमध्ये दंगली झाल्या. ही ती वेळ होती जेव्हा देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. त्यावेळेस कोणत्याही राजकीय पक्षाने रामजन्मभूमीचा मुद्दा उचलला नाही, कारण अर्थातच तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणं हे जास्त गरजेचं होतं. त्या काळात ना संघ तेवढा ताकदवान होता, ना देशातले रामभक्त. मात्र देशातल्या रामभक्तांनी 400 वर्षांपासून पाडलेलं आपलं मंदिर हे विसरले नव्हते. तेव्हा ना भारताचं सरकार होतं, ना पत्रकारांना स्वातंत्र्य होतं, ना भारताला स्वातंत्र्य होतं. मात्र राम भक्तांनी तेव्हाही हार मानली नाही आणि तेव्हाही त्यांनी लढा सुरूच ठेवला. पुढे 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा रामभक्तांच्या मनात नव्या आशा पल्लवित झाल्या की आता तरी त्यांना न्याय मिळेल आणि राम मंदिर बनेल. मात्र तेव्हा सरकारमध्ये असणाऱ्या काँग्रेसने हा मुद्दा लावून धरलाच नाही. त्यानंतर जुलै 1949 मध्ये राज्य सरकारनं मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. पुढचे काही दिवस शांततेत गेले आणि अचानक 22 डिसेंबर 1949 रोजी मशिदीमध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आल्या. रामभक्तांनी असा दावा केला की प्रभू राम इथे प्रकट झालेले आहेत, तर मुसलमानांनी असा दावा केला की हिंदूंनीच या मूर्ती आतमध्ये ठेवल्या. माहिती मिळताच दोन्ही पक्षाचे लाखो लोक तिथे मोठ्या संख्येने जमा झाले आणि हे प्रकरण इतकं वाढत गेलं की तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली. दरम्यान तेव्हाचे पंतप्रधान नेहरू तिथल्या जिल्हा न्यायदंडाधिकारी के नायर यांना आदेश देतात की तात्काळ प्रभू रामाची मूर्ती तिथून हटवा, परिस्थिती पूर्वपदावर आणा. मात्र के नायर यांनी सांगितलं की तिथली परिस्थिती इतकी बिकट आहे की जर मूर्ती हटवली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा नेहरू मूर्ती हटवण्यासाठी नायर यांना सांगतात. मात्र यावेळेस के नायर नकार देत थेट त्यांचा राजीनामाच पाठवतात. सोबतच ते नेहरू यांना एक सुचवतात की तिथं कुंपण घालावं, वादग्रस्त जागेवर कुंपण घालावं. नायर यांनी सुचवलेला उपाय सरकारला पटतो आणि तसंच सरकार करतं. सोबतच नायर यांचा राजीनामा ते स्वीकारत नाहीत. तर ही घटना घडल्यानंतर 29 डिसेंबर 1949 रोजी मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली आणि तिथं रिसिव्हर बसवण्यात आला. वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तू अशी घोषित करून मशिदीलाही टाळं लावलं. 1950 मध्ये वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली आणि 1950 मध्ये 16 जानेवारी रोजी गोपाळसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मूर्त्या हटवण्यात येऊ नये, तसंच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी फैजाबाद दिवाणी न्यायालयात करण्यात आली. दरम्यान न्यायालयानं मूर्ती हटवण्यात येऊ नये, परंतु त्या टाळेबंदीत राहतील किंवा पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील असं सांगितलं. सोबतच जनता बाहेरून दर्शन घेईल असेही आदेश दिले. तर 1950 नंतर पुढील 35 वर्षांपर्यंत हिंदू आणि मुसलमान
यांची न्यायालयीन लढाई सुरूच राहिली. कोणताही निर्णय झाला नाही. पुढे 1980 मध्ये भारतीय जनता पार्टी उदयास येते आणि या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजपा आपापल्या परीने राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची सुरुवात करतात. 1984 मध्ये सीतामढी अयोध्या अशी रथयात्रा आयोजित होते. मात्र इंदिरा गांधी यांच्या झालेल्या हत्येमुळे हा कार्यक्रम तेव्हा रद्द करावा लागतो. त्यानंतर 1986 मध्ये अशी एक घटना घडते ज्यामुळे राम मंदिर आंदोलनाची दिशाच बदलते. यावेळेस सर्वोच्च न्यायालयात शहाबानो प्रकरण सुरू होतं आणि याच प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोला पोटगी देण्याचा आदेश तिच्या नवऱ्याला दिला होता. मात्र यावर मुसलमानांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येतात आणि त्यांच्या धर्माविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याचं मुसलमान पक्षकार म्हणतात. आणि मुसलमानांना खुश करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी संसदेमध्ये एक नवा कायदा पारित करतात. या कायद्यान्वये घटस्फोटानंतर मुसलमान महिलांना पोटगी मिळणार नाही आणि हा कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजीव गांधींचं सरकार पलटवून टाकतं. मात्र राजीव गांधी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हिंदू नाराज होतात आणि केवळ मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करतात. त्यामुळे पुन्हा हिंदूंना खुश करण्यासाठी राजीव गांधी हे बाबरी मशिदीचे टाळे उघडतात आणि तिथे पूजा अर्चनाला ते परवानगी देतात. आणि राजीव गांधी यांच्या निर्णयाने नाराज झालेले मुसलमान नेते एकत्र येतात आणि 6 फेब्रुवारी 1986 रोजी बाबरी मशीद ॲक्शन कमिटीची स्थापना होते. त्यानंतर पुढचे 4 वर्ष हा लढा असाच सुरू राहतो. 25 सप्टेंबर 1990 रोजी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी हे सोमनाथ पासून एका रथयात्रेला सुरुवात करतात. ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती आणि या रथयात्रेनं संपूर्ण वातावरण झळून निघालं. अनेक भागामध्ये इथं कर्फ्यू लावण्यात आला आणि 23 ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये लालू सरकारनं लालकृष्ण अडवाणी यांना अटकेत घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे यात्रा बिहारमध्ये रोखून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली होती आणि यावेळेस आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या रथयात्रेमध्ये त्यांच्या सोबत होते. ही रथयात्रा रोखून काहीही मिळालं नाही. मात्र ज्या दिवशी रथयात्रेचा समारोप अयोध्येत होत होता त्या दिवशी लाखो कारसेवक बाबरी मशिदीजवळ जमतात आणि बाबरीवर भगवा फडकवतात. कारसेवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी त्यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले मुलायम सिंग यादव हे गोळ्या चालवण्याचे आदेश देतात. ज्यामध्ये अनेक कारसेवकांचा मृत्यू होतो, ते हुतात्मा होतात. त्याचा मोठा राजकीय फटका मुलायम यादव यांना बसतो आणि त्यांचं सरकार जाऊन भाजपा सरकारमध्ये येतं. त्यानंतर येतो दिवस 6 डिसेंबर 1992चा. 6 डिसेंबर 1992 रोजी देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येमध्ये दाखल होतात. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा या ठिकाणी समावेश होता. बाबरी मशिदीच्या पूर्वेकडे जवळपास 200 फूट अंतरापर्यंत रामकथा कुंजमध्ये एक मोठा स्टेज उभारण्यात येतो. इथे सर्व महंत, साधू आणि नेते उपस्थित होते. इथे सभा सुरू होते आणि आसपास असलेल्या जन्मस्थान, सीता रसोई, मानस भवन सारख्या इमारतींमध्येही सांकेतिक कारसेवा बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आणि तेव्हा त्याच गर्दीतून एक नारा बाहेर पडतो, तो म्हणजे एक धक्का और बाबरी को पाड दो असं म्हणत घोषणा सुरू होतात. एक धक्का और दो और बाबरी को पाड दो अशा घोषणा सुरू झाल्यानंतर सकाळी 10:30 वाजता कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घालतात आणि घुमटापर्यंत पोहोचतात. दुपारी 1:55 पहिला घुमट पाडला जातो. 3:30 वाजता दुसरा घुमट पाडला जातो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 3ही घुमट कारसेवक पाडतात. यावेळेस प्रत्येकाच्या मुखामध्ये जय श्रीरामचा नारा असतो. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही असे आदेश यावेळेस मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी दिले होते. अयोध्येमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10,000 पोलीस तैनात होते. मात्र यामुळे काहीही घडलं नाही. यापेक्षा सगळ्या गोष्टी उलट्याच झाल्या आणि बाबरी मशीद यावेळेस पडली.
इथे बाबरी मशीद पडली आणि दुसऱ्या बाजूला देशभरात जातीय दंगली भडकल्या। मुंबईमध्ये दंगलीमध्ये 900 जणांचा मृत्यू झाला। देशभरात 2000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला। तर याचा वचपा काढण्यासाठी 2002 मध्ये गोधरा कांडही धरलं। 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांशी संवाद साधत सामोपचाराने प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी घेतली आणि जानेवारीमध्ये स्थापन केलेल्या अयोध्या विभागावर ही जबाबदारी त्यांनी सोपवली। 2003 साली या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होतं का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचे आदेश दिले। पुरातत्व विभागाने दिलेल्या अहवालानुसार बाबरी मशिदीच्या खाली जे अवशेष सापडले ते मंदिराचेच असल्याचं सिद्ध झालं। तर या पहिल्या शास्त्रीय पुराव्याच्या आधारावर यावेळेस न्यायालयाने ही जमीन राम जन्मभूमी ट्रस्ट, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा यांच्यामध्ये समसमान विभागली। मात्र तिन्ही पक्ष याने समाधानी नव्हते आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले। सर्वोच्च न्यायालयात सुद्धा 7 वर्षांपर्यंत कुठलीही सुनावणी झाली नाही। त्यानंतर न्यायालयाने सांगितलं की सामोपचाराने तुम्ही प्रश्न सोडवा, मात्र सामोपचाराने प्रश्न सुटला नाही। मग येता 2019 हे ऐतिहासिक वर्ष। या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व पक्षांची बाजू मांडून होते आणि 9 नोव्हेंबर 2019 साली सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय देते की विवादित जमीन ही राम जन्मभूमी न्यासाला सोपवण्यात येईल आणि 5 नोव्हेंबर 2020 ला या न्यासाची निर्मिती होते आणि मंदिर निर्माणाची प्रक्रिया सुरू होते आणि 500 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर इथे त्याचं मोठं फळ मिळतं। दरम्यान आता 22 जानेवारी 2022 रोजी राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होऊन एक मोठा इतिहास रचला जाणार आहे। पाचशे वर्षांपूर्वी 1528 मध्ये राम मंदिर बाबराने पाडलं आणि आज 500 वर्षांनंतर तिथंच भव्य राम मंदिर उभं राहिलेलं आहे। राम मंदिराचा हा संघर्ष कित्येक पिढ्यांचा आहे। कुणाला माहितीही नव्हतं की ज्या राम मंदिरासाठी आज आपण इतके उत्सुक आहोत त्याच राम मंदिरासाठी 250 वर्षांपूर्वी राजा जयसिंगही उत्साही होता आणि त्यांनीही मोठे प्रयत्न केले। कुणाला आजपर्यंत माहिती सुद्धा नव्हतं की न्यायालयीन लढाई ही काही 20 वर्षांची नाहीये, तर आजपासून 150 वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे। कित्येक पिढ्या या राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून केव्हाच संपल्या। मुंबई आणि अयोध्या तसेच देशभरात जातीय दंगली झाल्या, तिथे हजारो रामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। गोधरा हत्याकांडात साधूंना जिवंत जाळण्यात आलं, कारसेवकांनी अंगावर गोळ्या झेलल्या, मात्र त्यांचा हा त्याग वाया गेला नाही। आज त्यांची तपस्या या भव्य राम मंदिराच्या स्वरूपात आपल्या समोर आहे। त्या योद्ध्यांना आज शतशः नमन। जय श्रीराम।